चला त्वरित क्षेत्ररक्षण सजलेला आपण पाहतो आहोत आणि सामन्याकडे आपण वळतोय. क्षेत्ररक्षणासाठी जासई संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रीतम भोईर आणि त्याच्या साथीला निमिष मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सामन्याला सुरुवात होईल. या आपण मॅच कडे वळतोय. तिथे रन चेसला सुरुवात. 33चा पाठलाग. महत्वाची मॅच. पुढचा बॉल. पहिला चेंडू उजव्या सीच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. ज्युसी हाफ व्हॉली आणि त्याच्यावरती चांगला स्ट्रोक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत आहे. ओव्हर थ्रो फेकी स्क्वेअर. त्याच्यासाठी सेकंड रन साठी आपण तयार राहणे गरजेचं आणि ते इथे दोन्ही फलंदाज करत असताना मला मिळतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. 2 धावा इथून प्राप्त झालेल्या मला मिळाल्यात. निमिष मोहिते स्ट्रायकर इनवरती येणे ही बाब पत्त्यावरती पडेल, कारण असा फलंदाज आहे जो लांब लचक फटकेबाजी करतो. लोअर फुल टॉस. आडव्या बॅटने ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. टोले जंग फटकेबाजी. निमिष मोहिते मी आधीच उल्लेख केला होता की मोठ्या फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. त्याच्या नाश्त्याला पुरतील एवढ्याही धावा बनवणं गरजेचं आहे आणि मोठे स्ट्रोक तो खेळू लागलाय. मॅचचं जर का पारडं जड करायचंय ना, त्यासाठी आपण म्हणतो ना एक क्षण महत्वाचा आहे. मोमेंटम शिफ्ट होण्यासाठी काही क्षण महत्वाचे आहेत. एखादा बॉल ही तितकाच महत्वाचा राहील. एखादी विकेट मिळवणं. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात वेगाने पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली बाजी. रन स्मिथ 4. चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या आता झपाट्याने वधारतीये. 12 बनलेली आहे. 33चा पाठलाग चालू. 11चा आस्किंग रन रेट होता. पहिल्या 3 बॉल मध्ये 12 बनल्यात. पुढचे 3 बॉल हे सर्वाधिक महत्वाचे आणि बोनस राहू शकतील. निमिष मोहिते. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूया. तयार राहा संघ. चौक संघाला विनंती असेल आणि यावेळेचा बॉल देखील हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. आपला पॅटर्नच वेगळा आहे. निमिष मोहिते मैदानाच्या आतमध्ये हे दादरपाडाचं पॅटर्न आणि मैदानाच्या आतमध्ये काहीसा निराळा खेळ त्याच्या माध्यमातून. लो स्कोरिंग मॅच जरूर असेल ना, आपण आपली जी काही कला आहे किंवा अगदी आपली जी स्ट्रेंथ आहे ती विसरता कामा नये. त्याच्यावरती त्याचा भर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुल लेनचा होता. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. सिंगल येत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथून होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथून आलेली आहे. 2 धावा इथूनही मिळाल्या. संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. वीस धावा धावफलकावरती आहेत. सिंगल इथून कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. एकेरी धाव घेतली आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल निमिष मोहिते. 21 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. उर्वरित राहिले 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 12ची आवश्यकता. साईश म्हात्रे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. या महत्वाच्या षटकामध्ये 12 बॉल 12ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे. 21 आहेत. लोअर फुल टॉस. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॉल होता फुल टॉस. वॉटर बनला इथे बॉस. षटकार. मिस करत नाहीये कोणती अपॉर्च्युनिटी मैदानाच्या आतमध्ये निमिष मोहिते. लांबलचक फटकेबाजी करतोय तो.
उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल इथून पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण खराब होत आहे. धावा मिळाल्या त्याच्यावर आणखीन एक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार. केवळ 2 धावसंख्येची गरज. औपचारिकता दिसू लागली आहे. 10 चेंडू आणि 2 धावा विजयासाठी आवश्यकता राहिली आहे. 10 चेंडू आणि 2 ची गरज. एक्स्ट्रा एकही पाहायला मिळाली नाही. स्लोवर वन पिक केला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या 33 धावसंख्येचा पाठलाग निमिष मोहितेने एकट्याने केलेला आहे. अगदी तोही लिहिले या 9 बॉल मध्ये मॅच फिनिश केली आहे. 10 विकेट राखून आज सामना इथे जिंकत असताना निशांत 11 दादरपाडा टीमला आपण पाहतोय. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या निमिष बॉलरला देवी असं म्हणतोस. त्याला ठाऊक होतं की तोच होईल. या पण समर्थ गडू सरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत.